बोर्डाची एक्झाम देणार आहेत, म्हणजे सध्या 12वी मध्ये शिकत आहेत आणि त्यांची एक्झाम 2026 मध्ये कोणत्या महिन्यामध्ये किंवा कधी होणार आहे ह्याची पूर्णपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर बघा, आपण जेव्हा महाराष्ट्राची बोर्डाची जी एक्झाम सॉरी जी वेबसाईट आहे ती आपण उघडली तेव्हा आपल्याला खूप इम्पॉर्टंट अशी माहिती आपल्याला मिळेल आहे. तर तुम्ही इथं जर गेला, खाली वेबसाईट उघडायची आहे, वेबसाईटला उघडल्यानंतर तुम्हाला इथं बघा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच HSC हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्यासाठी आपली 12वीची जी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत विद्यार्थ्यांना ह्याला आपण जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं बघा एक इम्पॉर्टंट अशी PDF तुम्हाला डाउनलोड होते. ती PDF तुम्ही वाचून घ्या, खूप इम्पॉर्टंट माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर बघा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 12वी फेब्रुवारी-मार्च 2026च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDAS व मधील पेन ID वापरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरवायचे आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा नाही, तर हा फॉर्म कोण भरतील? त्यांचे जे मुख्याध्यापक आहेत किंवा त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत ते सध्या भरतील. बरोबर आहे, कॉलेजचे जे प्रिन्सिपल असतील त्यांच्याकडून हे फॉर्म सर्व भरून घेणार आहे, म्हणजे त्यांनी भरायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र म्हणजेच सायन्स, कला म्हणजेच आर्ट आणि वाणिज्य म्हणजेच कॉमर्स ह्या शाखांचे नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDAS प्लस मधील पेन ID वरून ऑनलाईन पद्धतीने भराव्याच्या तारखा, तसेच व्यवसाय अभ्यासक्रम HSC व्होकेशनल स्ट्रीम असतील शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी म्हणजे काय काय विद्यार्थी असतात ते परत नवीन एक्झाम देतात आणि त्यांना पूर्ण परीक्षा द्यायची असते. नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, प्रायव्हेट स्टुडंट असतील, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, तसेच ITI मध्ये औद्योगिक संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरावयाच्या तारखा आणि याची तारीख बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ऑलरेडी 5 दिवस होऊन गेलेले आहेत. 8/9 म्हणजे 8 सप्टेंबर 2025 ते मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 हे कालावधी आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्या म्हणजे त्यांना सांगा तुम्ही की आमचे फॉर्म भरायची डेट आलेली आहे, तुम्ही जर फॉर्म अजून भरलेले नसतील तर तुम्ही आमचे फॉर्म भरा. कारण विद्यार्थ्यांचं कसं आहे, फॉर्म जर नाही भरले गेले तर पूर्णपणे वर्ष वाया जाऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची दखल घ्या आणि त्याची दखल घ्यायला सांगा तुमच्या प्रिन्सिपलला. तुमचे जे स्टाफ मेंबर असतील तिथले किंवा तुमचे जे क्लर्क असतील त्यांना ही तुम्ही माहिती सांगणं गरजेचं आहे. तर ही पूर्णपणे प्रोसेस ते करून घेतील. तर अशा प्रकारे अशाच इम्पॉर्टंट अशा अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार असतात. तर ही जी वेबसाईट आहे ज्याच्यावरती आपण फॉर्म भरायचे आहेत, म्हणजे तुमचं कॉलेज भरणार आहे, तर ती वेबसाईटची लिंक पण तुम्हाला इथे दिसेल बघा, www.mahhscboard.in याच्यावरती तुम्ही जाऊन काय करू शकता, तुम्ही ही माहिती चेक करू शकता. तर ही असं इंटरफेस आपल्याला दिसेल आणि इंटरफेस गेल्यानंतर इथं पहिल्याच 2 अपडेट आहेत. तर एक आहे 10वी साठी, एक आहे 12वी साठी. तर 10वी साठी पण आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक इथं तुम्हाला आय बटन मध्ये मिळून जाईल. आणि 12वी साठी आताची माहिती मी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघा, उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारा भरणा करणे व RTGS किंवा नीट पावती चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट जमा करण्याची तारीख नंतर कळवण्यात येईल. याची सर्व उच्च महाविद्यालयीन शाळा प्रमुख उपाचार्य यांनी नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही इम्पॉर्टंट माहिती मला तुम्हाला सांगायची होती, त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या प्रिन्सिपल पर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे काय होईल की त्यांना समजून जाईल विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं गरजेचं आहे. नाहीतर विद्यार्थ्यांचं वर्ष हे वाया जाऊ शकतं. जर फॉर्मच भरला नाही तर तुम्ही परीक्षा देणार नाही, परीक्षा दिल्यानंतर तुमचं वर्ष वाया जाईल. अशा प्रकारे ही माहिती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर लिसनिंग पेशंटली. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.